पंढरीची वारी आहे माझे घरी असे म्हणणारे आपल्यासोबत पंढरीच्या वारीला आलेले, उलट चालत आले, आळंदी ते पंढरपूर उलट चालत आलेले भक्त आहेत. बापूराव गुंड त्यांचं नाव आहे. पुण्यावरनं ते आळंदीवरनं चालत आलेले आहेत. आपण त्यांच्याकडे जाणून काय या वारीची संकल्पना काय आहे तुमची? मी वारी ही पायी उलट चालत करत आहे. उलट चालत हेतू हा की लोकांनी सरळ चालावं, सरळ वागावं, माणुसकी आपुलकी जपावी, आपल्या ज्येष्ठाचा, आई वडिलाचा, गुरुजांचा सन्मान करावा. फक्त बोलले हम सब एक आहे, हम सब बांधव आहे. तुमची बंधुता, तुमची एकता, एकमेकाला सहकार्य करण्यामध्ये कामी आली पाहिजे, तरच त्याचा काहीतरी उपयोग आहे. त्याचा बोलण्यात काही अर्थ नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की मानवजातीला कलंक लागला असं हुंडाबळी, आत्महत्या आणि रस्त्यावरील अपघात हे कत्तलखाना काढल्यासारखी गोष्ट आहे. ह्यापासून संबंध मानवजातीने सावध व्हावे, भारतीय नागरिकांनी सावध व्हावे आणि आपल्या जीवाची काळजी घ्यावी. मानवी जीवन अनमोल आहे, मातीमोल करू नका असं माझं तळमळीचं आव्हान आहे. मी उलटा चालतो पण तुम्हाला सरळ चाला, सरळ वागा असे विनंतीपूर्वक आवाहन करतोय. खरं तर तुम्ही आळंदीपासून चालत जात कितवा दिवस आहे तुमचा हा? आज माझा 7वा दिवस आहे. 7व्या दिवशी तुम्ही आळंदीवर पंढरपुरात आलेला आहात. काय जे आता तुम्ही प्रवास केला त्या प्रवासाचा काय वेगळा अनुभव आहे का? तुम्ही आतापर्यंत जितक्या वाऱ्या केल्या त्यातला हा वेगळा काय अनुभव जाणवतोय का? प्रत्येक वर्षी अनुभव वेगळा असतो, आनंद वेगळा असतो, सगळा आनंदी आनंदच असतो. पण काही ना काही नवीन नवीन कल्पना सुचत असतात. याही वेळी काही कल्पना सुचलेल्या आहे ते उद्याच अंमलात आणल्या जातील किंवा आज रात्रीच अंमलात आणल्या जातील. आणि खास करून एक दुसरी एक आनंदाची गोष्ट आहे, हे सुखदायक रोड मागचे पाहिल्यापासून माननीय पंतप्रधान साहेबांना आणि माननीय नितीन गडकरी साहेबांना तळमळीचं आव्हान विठ्ठलाच्या चरणी करतोय आणि त्यांना पण निवेदन पाठवणार आहे, तुम्ही एक ना एक दिवस आमच्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होऊन चालावं असं तळमळीचं आव्हान करणार आहे. आज विठ्ठलाचं दर्शन होईल. तुमचं काय मागणं आहे तुमचं विठ्ठलाला? माझं एकच मागणं आहे की मानवी जीवन अनमोल आहे, लोक मातीमोल करत आहेत, त्यांना सुबुद्धी दे, सुखा समाधान ठेव अशी तळमळीचं विनंती करणार आहे. तर बघितलं तर पंढरपूरच्या दिशेनं लाखो भाविक आळंदी, देहू, शेगाव या भागातनं सरळ चालत येत आहेत. आपल्यासोबत बापूराव गुंड होते की त्यांनी आळंदी ते पंढरपूर उलटी वारी घेतलेले समाज प्रबोधनाचं ते कार्य करत आहेत. पंढरपुरातून जगदीश डांगे, न्यूज 9 मराठी.